त्याला ती बेक झालेली टेस्ट येते थोडी थोडी मागून आहे ना. तशी चटणी आली ती आपण डोसाला खातो ना सेम तशी आहे. एक नंबर मस्त आहे. आउट ऑफ 10 मी 9 तर देईल. एक नंबर आहे. आपण 2 PM to 4 PM आपण 20 मिनिटं लेट आलो तेव्हा आपल्याला फ्री नाही भेटणार आहे. तर आपण बघूया ह्याच्यामध्ये काय आहे. ओपन करून हे करायचं नाही. आणि इथं प्रॉन्स पण आहेत तुम्ही बघू शकता. चिकन चीज हा व्हेज ऑन चीज. आणि तू एक मला म्हटलं होता की ते वेफर्स वगैरे पण मिळतात म्हणजे आपल्याला जे बुधानीचे वेफर्स मिळतात ते डिरेक्टली तयार करून मिळतात असं तू म्हणलं होता. तर हे जे मार्जरीन MG रोडला आहे आणि इथं पण हॅपी आवर्सची आणि सॅटर्डेला 9 PM ऑनवर्ड्स बाय 1 get 1. जसं आपण ऑर्डर दिलेली आहे 4:38 मिनिटांनी. जवळजवळ अर्धा तास व्हायला आला आहे पण ऑर्डर आलेली नाही आहे. 8 वाजलेले आहेत 5 वाजून 1 मिनिट झालं आहे तर आपली ऑर्डर आलेली आहे. बाकी काहीच नाही आपल्या सँडविचमध्ये काकडी वगैरे कांदा वगैरे असतं. ह्याच्यातून फक्त चटणी आहे. तुम्हाला खायचे पण आणि प्लस शॉपिंग पण करायची तर आम्ही रिकमेंड करू तुम्हाला. हा कॉर्न भरलेले चीज आहे त्यामध्ये मस्त. चीज आणि कॉर्न आहे. कॉर्न बघू शकता. ते ओपन करून दाखवतो तुम्हाला. हे बघा ऑइल थोडंसं ऑइल तर आहे पण टेस्ट असते एखाद्या वेळेस टेस्ट छान आहे इथली. एकदम फ्रेश लागतोय. थोडंसं ऑइली वाटलं फक्त. ऑइली आहे. एक नंबर आहे. फ्रेशनेस एकदम खूप भारी. समोसा म्हटलं तर थोडासा असणार. मावा केक खूप छान भेटतो इथं आणि स्ट्रॉबेरीचे बिस्किट्स पण ते बंद आहे आता. तर आज आपण एका नवीन चवीच्या शोधामध्ये चाललेलो आहोत एका नवीन ठिकाणी. तर पुण्यामधल्या आपण MG रोडला म्हणजेच कॅम्पमध्ये आज आलेलो आहोत आणि इथे आपण वेगवेगळे फूड ट्राय करणार आहोत. काही बेकरीज आहेत तेही ट्राय करणार आहोत आणि आपल्यासोबत आदेश पण आहे. आदेश हे आपल्या शोध चवीचा या चॅनलचे सर्व आहेत तुम्हाला माहितीच आहेत. आणि मी तर विषय असा आहे तर आमचं आज एक छान कोलॅब असं होणार आहेत आणि आपल्या जे कॅमेरामॅन आहेत तर श्रुती तोरड. तर नागेश आपला MG रोडचा पहिला स्पॉट आहे. झारपोस्टी सेवा मंडळचे आउटलेट आहे आणि इथं टेक अवे भेटतं. तर इथं रेडीमेड गोष्टी असतात सगळ्या आपण कॅरी करू शकतो. प्रॉन्स पफ आहे. किंमत आहे 60 रुपीज. त्यानंतर व्हेज पट्टी समोसा, आलू चटणी रोल, चिकन सॉस पफ पण आहे. त्याच्यानंतर हे रोल्स वगैरे पण आहेत आणि हे नॉर्मल सँडविच वगैरे आहे. स्प्रिंग रोल आहे, चिकन कटलेट आहे. असे भरपूर आयटम्स मिळतात इथं आणि यांची ऑफर असती मला वाटतं 2 ते 4 काहीतरी बाय 1 get 1 गेली. 2 PM to 4 PM आपण 2 PM to 4 PM. आपण 20 मिनिटं लेट आलो तेव्हा आपल्याला फ्री नाही भेटणार आहे. पण तुम्ही जर नॉर्मली ह्या टाईममध्ये आलात तर इथं तुम्हाला बाय 1 get 1 फ्री. कुठला पण आयटम घ्या बाय 1 get 1 फ्री मिळतो. तर नागेश काय ट्राय करायचं तुला सगळ्यात आधी? नाही चालेल म्हणजे इथे सगळे जे आयटम आहेत ते ट्राय करण्यासारखेच आहेत. सो मला वाटतं हे आलू चटणी रोल काहीतरी हे जरा वेगळं मला वाटतं किंवा प्रॉन्स पफ ट्राय करायचं पहिलं. चालेल. आपण सगळ्यात पहिले थोडं युनिक आहे कारण मी इथं मशरूम फ्राय केलेले आहे ऑलरेडी. इथं हे मशरूम फ्राय आहे 35 रुपीज. हे छान लागतं. त्याच्यानंतर पफ पण छान आहे आणि आपण थोडं युनिक आयटम ट्राय करू प्रॉन्स पफ. हे आपण पफ घेतलेले प्रॉन्स पफ. तर आपण बघूया ह्याच्यामध्ये काय आहे. ओपन करून हे करायचं नाही म्हणजे ह्याच्यात स्टफिंग भरलेली आहे आतमध्ये प्रॉन्सची आणि मसाला दिसतोय काहीतरी. वास तर छान येतो ह्याचा. टेस्ट करून बघूया आपण कसं लागतं. नाही ठीक आहे ना. तर फर्स्ट बाईट बघ ना ट्राय एकदम गरम आहे. फ्रेश वाटते आणि इथं प्रॉन्स पण आहेत तुम्ही बघू शकता आणि कांद्याचे वगैरे. तो मस्त आहे म्हणजे प्रॉपर आता स्ट्रॉंगचा सुगंध आहे. टेस्ट छान आहे. स्टफिंग वगैरे प्रॉन्स पण घेतो याच्यामध्ये. तू नॉनव्हेज खाते? मस्त नाही. आमचं कॅमेरामॅन नॉनव्हेज नाही खात. मी बंद केलं 1 वर्ष झालं. एक नंबर आहे. आणि हे जे आहे ना प्रॉन्सचं जे मस्त असं छान कडक केलेलं आहे म्हणजे असं नाही खराब लागतंय वगैरे. ते बॅलन्स टेस्ट एकदम. हो. किती रेटिंग देणार तुम्ही आउट ऑफ 10? आउट ऑफ 10 मी 9 तर देईल. एक नंबर आहे. 9 आहे.
मशरूम पाय खाल्लं होतं मी लास्ट टाइम, पण त्याच्यापेक्षा हे मला छान वाटते मशरूम पायपेक्षा. मी ॲक्च्युली जेवण करून आलो त्यानंतर सुद्धा मी हे ट्राय केलं, कारण टेस्ट करत छान आहे. म्हणजे इथं आलं तर मस्ट ट्राय. मस्त आहे, नक्की ट्राय करू शकता मशरूम पाय. सॉरी प्रॉन्स काय नाव होतं? पफ प्रॉन्स पफ नाही घे घे तू. टेस्ट छान आहे, खूप छान आहे. आपले खाऊन झालेले आहे. तुम्ही इकडे भरपूर आयटम्स ट्राय करू शकता. यांचा चिकन रोल पण फेमस आहे खूप जास्त. चिकन समोसा वगैरे पण आहे वाटतं चांगला. चिकन समोसा नाही आहे, व्हेज चिकन समोसा पण आहे ना. चिकन समोसा पण येतं. चिकन कटलेट. आपण चिकन समोसासाठी नवीन प्लेसला जाणार आहे. तुम्हाला चिकन समोसासाठी सांगतो कुठं जायचं. हा आयटम खूप जास्त आवडला मला. ओके, म्हणजे इथे चिकन समोसा इथल्या ऐवजी आपण दुसऱ्या ठिकाणी जाणार. हां, तुम्हाला सांगतो आम्ही कुठं जायचं. चिकन समोसा MG रोडला. चला ठीक आहे, नवीन ठिकाणी जाऊयात आता आपण. तर नागेश आता आपल्याला जायचं आहे मार्जरीनला. ओके, तिथं पण खूप छान छान गोष्टी भेटतात. आपण ट्राय करूया तिथं काय काय मिळतं ते. आणि तू एक मला म्हटलं होता की ते वेफर्स वगैरे पण मिळतात, म्हणजे आपल्याला जे बुधानीचे वेफर्स मिळतात हो. ते डिरेक्टली तयार करून मिळतात असं तू म्हणलं होतं. तर ते कुठे इथे त्यांचं म्हणजे Outlet. ओरिजिनल इथं शॉप होतं त्यांचं. ओके. त्यांनी इथून बिझनेस स्टार्ट केला. हां. तर हे जे कॅफे पीटर आणि बॉम्बे स्टार त्याच्या शेजारी हे समोर दिसत असेल तुम्हाला बुधानी अँड सन्स लिहिलेला बोर्ड आहे समोर. तर तिथं लाईव्ह ते आपल्याला बटाटे हे करून तळून त्याचे चिप्स Live बनवून करून देतात. देतात. हो. एकदम गरम गरम एक्सपिरियन्स घेऊ शकतो आपण. हा आहे मार्जोरीन कुठे इथे जाऊ. तर हे जे मार्जरीन MG रोडला आहे आणि तिथे तुम्ही आईस्क्रीम पार्लर पण आहे. त्यांचं आईस्क्रीम पार्लर सेपरेट आहे. त्याच्यानंतर इथं केक शॉप आहे. केक शॉपमध्ये तुम्हाला स्ट्रॉबेरी बिस्किट्स वगैरे फेमस आहे तिथले आणि केक्स वगैरे मिळतात. त्याच्यानंतर आपण आत्ता जे झारतोस्टीला खाल्लो सेम तशाच टाईपमध्ये चिकन रोल, त्याच्यानंतर बर्गर्स वगैरे ते पण मिळतात आउटलेट. आणि इथं पण हॅपी आवर्सची हे आहे संडे आणि सॅटर्डेला 9 PM ऑनवर्ड्स बाय 1 गेट 1. जसं झारतोस्टीला डेली असतं 2 ते 4 टाईममध्ये. आणि इथे त्यांचं कॅफेवरती सिटिंग अरेंजमेंट आहे. तर चला आपण बघूया. सँडविच वगैरे खूप छान भेटतात इथं. त्याच्यानंतर चिलर्स पण खूप छान भेटतात. तर चला या चलो. आपण ऑर्डर केलेली आहे. तर ह्याच्यात तुम्ही बघू शकता आपण क्लासिक चटणी सँडविच 50 रुपीज क्लासिक चटणी सँडविच. त्याच्यानंतर पिझ्झा ऑर्डर करतो आपण एक व्हेज मिनी पिझ्झा. एकदम छोटा पिझ्झा येतो, 2 लोकांसाठी सफिशियंट होतो. आणि त्याच्यानंतर यांचे चिलर्स पण खूप जास्त फेमस आहे. आपण काला कट्टा ऑर्डर केलेला आहे. आणि तुम्हाला जर वेगळं काहीतरी ट्राय करायचं आहे त्याच्यामध्ये सॅलड रोल्स आहेत, बर्गर्स आहेत. आपण ऑर्डर दिलेली आहे 4:38 मिनिटांनी. जवळजवळ अर्धा तास पहिला आला आहे पण ऑर्डर आलेली नाही आहे. संडेला जर येणार असाल तुम्ही इकडं थोडंसं विचार करून विचारपेक्षा पेशन्स ठेवून घ्या. भूक किती लागली त्यानुसार. ऑर्डर यायला वेळ लागतो, अर्धा तास तरी लागतो ऑर्डर यायला. तर बघूया, वेट तर करतोय आपण. ऑर्डर बनवायला घेतलेली आहे त्यांनी आपली आता. पण मला असं वाटतं लेट पण थेट अशी गोष्ट झाली पाहिजे. म्हणजे की लेट येत आहे पण हां क्रेविंग झालं ना तर मग असं वाटतं की भूक लागते आपल्याला थोडीशी आणखी जास्त, नाही का. मग त्यामुळे आणखी मजा येईल जरा खायला आल्यानंतर. पण टेस्ट तशी पाहिजे मजा येण्यासारखी. आत्ता वाजलेले आहेत 5 वाजून 1 मिनिट झालं आहे. आपली ऑर्डर आलेली आहे तब्बल जवळजवळ अर्ध्या तासांनी. तर त्याच्यामध्ये आपण ऑर्डर केल्याप्रमाणे एकदम छोटा मिनी पिझ्झा आला आहे. त्याच्यावरती चीज आणि कॅप्सिकमचं टॉपिंग आहे. टोमॅटो केचप टाकलेलं आहे आणि एकदम छान आहे. दोघांपुरता सफिशियंट आहे हा पिझ्झा. मला कट्टा ऑर्डर केलं होतं तर ते पण खूप छान वाटते. तुम्ही बघू शकता. हे सँडविच आपलं क्लासिक सँडविच आहे, ट्रेडिशनल एकदम विदाऊट ग्रीन. त्याच्यामध्ये फक्त चटणी येते, ग्रीन चटणी आणि ब्रेड. हे बघू शकता एकदम प्रॉपर साधं एकदम सिम्पल सँडविच आहे. जास्त स्टफिंग नाही काय नाही. आपण टेस्ट करून बघणार आहे आणि आपण श्रुतीला पण विचारणार आहे कशी टेस्ट आहे. नागेशला पण विचारणार आहे. तर बघूया टेस्ट कशी येते. तर सगळ्यात पहिले आपण नागेशला टेस्ट करायला नागेश मी काय टेस्ट करायचं. मी पहिले हे करतो सँडविच. हे काय सँडविच कोणतं ग्रीन सँडविच. ग्रीन सँडविच आहे. ग्रीन सँडविच आहे. तर आपण हे ट्राय करून बघूया. ग्रीन सँडविच आपण भरपूर वेळा ट्राय करतो. आणि सँडविच कसं वाटतं नागेश? छान आहे.
छान म्हणजे आपली नाही आपली ग्रीन चटणी जी असते ना तीच केलेली आहे, पण ते त्याच्यामध्ये एक असा स्वीटनेस आहे, त्यामुळे ते खूप भारी लागतं आहे स्वीटनेसमुळे. आणि ब्रेड पण छान आहेत मस्त. काहीच नाही आपल्या काहीच नाही. सँडविचमध्ये काकडी वगैरे कांदा वगैरे असतं, तर ह्याच्यात तुम्ही बघू फक्त चटणी आहे, हिरवी चटणी. बघूया. पण ते स्वीटनेस आहे ना तो खूप भारी लागतं ह्याच्यामध्ये. छान आहे रे, खूप भारी लागतं, एक नंबर आहे. नारळाची चटणी टाईप काहीतरी, नारळ पण मिक्स केलं आहे, नॉर्मल चटणी नाही आहे. येस, गोड चटणी आहे थोडी, त्यामध्ये तो स्वीटनेस आहे त्याच्यामध्ये जरा थोडं. थोडं युनिक आहे, छान लागतंय. नाही हे तुम्ही ट्राय करा एकदा नक्की. इथे आल्यानंतर आहे तिला ना पण विचारू आपण. हे नक्कीच ट्राय करा. आपण सुट्टीला पण विचारूया एकदा. हे ट्राय करते मी कूलर. नागेशने सँडविच ट्राय केले, मी पण सँडविच ट्राय केले. हां मला तहान लागली म्हणून मी कूलर ट्राय. कसं लागतं? एक नंबर मस्त आहे. अशी थोडीशी त्याला गोड पण नाही आहे ते, आणि असं सोडा टाईप पण टेस्ट नाही आहे त्याला. बेस्ट एकदम छान लागतं, रिफ्रेशिंग, एकदम रिफ्रेशिंग आहे. त्याच्यामध्ये बर्फ पण टाकले, काला खट्टाचा तो खट्टा असा खट्टा असतो ना, बर्फाचा गोळा वगैरे खात. मस्त मस्त आहे. आणि ह्यांनी बर्फ पण ना क्रश करून टाकलेला आहे, असा बर्फाचे क्यूब्स नाही टाकले, क्रश करून बर्फ टाकलाय, त्यामुळे त्याची टेस्ट अजून छान वाटते. किती रेट करशील तुझ्याला आउट ऑफ 10? 8.5. 8.5. 8.5. आणि ह्याला ब्रेडला ब्रेड सँडविच पण ट्राय करून सँडविच ट्राय सँडविचला मी 7-8 करेल. सँडविचला पण छान आहे सँडविच, प्लेन आहे पण टेस्ट छान आहे. खाल्लं नव्हतं असं, फर्स्ट टाइम खाल्लं, त्यामुळे मला असं ही सेम तशी चटणी आली ती आपण डोसाला खातो ना, सेम तशी आहे. सेम आहे, सेम. पुदिना वगैरे नाही, फ्लेवर नाही आहे, नारळ आहे, नारळ. स्वीटनेस त्याच्यामध्ये खूप मस्त लागतो. हा पिझ्झा ट्राय करून बघ कसा लागतो. मी पण ट्राय करतो, शेतीकडून पण ट्राय करून आपण. चीज फुल नाही आहे, त्याच्या लेअरमध्ये खाली केचप ठेवलेलं आहे. केचप आहे, नंतर चीज आहे आणि कॅप्सिकम आहे नॉर्मल. आणि हा जो बेस आहे जास्त तीन नाही आहे, ठीक वाटतोय. ठीक आहे, टेस्ट कर आणि सांग. पिझ्झा मस्त आहे. पिझ्झाला 9 देईल मी. पण टेस्ट कर. सिंपल आणि मस्त एकदम. सिम्पल पिझ्झा आहे, पण टेस्ट मस्त. चीजची टेस्ट ते टॉपिंग्स पण काय नाही आहे जास्त, सिम्पल आहे. ट्राय करण्यासारखं आहे. त्याला ती बेक झालेली टेस्ट येते थोडी थोडी मागून, आहे ना. खालून क्रस्ट आहे पूर्ण, क्रस्ट आहे. बघून पूर्ण भाजलेलं आहे. मी छान लागतोय. नागेशला पण टेस्ट करायला हवं आपण. मस्ट ट्राय येतो पिझ्झा. मस्त आहे. पिझ्झाला मी पण 9 देईल आउट ऑफ 10. सँडविचला मी 8 देईल. कूलर ट्राय नाही केलं तू. कूलर पण ट्राय करून बघतो मी कसं लागतंय ते. छान आहे. आपण बर्फाचे गोळे खातो ना, त्याच्यासोबत जे देतात उडून डीप करायला, सेम तशी टेस्ट लागते. छान आहे पण. आणि सोडा नाही आहे, सोडा नाही वाटत. सोडा नाही, त्यामुळे टेस्ट छान लागते. ह्याला 7 देईल मी आउट ऑफ 10. हा नक्की ट्राय करा. पिझ्झा नक्की ट्राय करा. मोस्ट रिकमेंडेड. आता विषय असा झालेला आहे, आपल्याकडे सगळे पाहायला लागलेले, पण तरी पण आपण ट्राय करणार आहोत. तर हा टेस्ट खरंच भारी टेस्ट. पिझ्झा मला सगळ्यात जास्त मला आवडला. पण सगळ्यात जास्त म्हणजे काय होतं माहिती आहे का, पिझ्झा करताना आपण आहे ना खूप आता चिवी लागतो, तर हा तसं नाही होते. हां असा जो बेस भाजला. तो एकदम छान हार्ड झाला असा. राईट, बेस जो आहे तो भाजलेला हार्ड झाला, proper. त्यामुळे तो खायला खूप मजा येते. आणि वरचं जे आहे ते स्टफिंग वगैरे सगळं एक नंबर झालं, एक नंबर झालं. मला पण मी 9 देईल. 10 9.5. राईट. आणि शॉर्ट बट स्वीट आहे, म्हणजे जास्त काही नाही
नाही आहे त्यात पनीरची स्टफिंग, त्याच्यानंतर ऑलिव्ज वगैरे असतात किंवा काय असं काहीच नाही आहे. सिम्पल कॅप्सिकम टाकलेले, चीज टाकलेले आणि केचप टाकलेले आणि व्हीटचा बेस आहे. आणि तुम्हाला समजा भूक नाही आहे जास्त पण खायचं आहे आपलं फक्त टेस्टसाठी खायचंय तर एक नंबर आहे व्हेज पिझ्झा. 80 रुपये फक्त किंमत, 80 रुपये. 80 रुपीज आहे. छान वाटलं कारण कधी काय होतं आपल्याला इच्छा नसताना पण पिझ्झा आपल्याला भरपूर म्हणजे खावा लागतो. खूप होतो, heavy डॉमिनोजचा होतो. वगैरे रेग्युलर साईज जरी म्हणलं तरी एकट्यापुरता किंवा दोघांपुरता भरपूर होऊन जातो. तर एवढी साईज पिझ्झाची खूप छान वाटते. जास्त अनहेल्दी पण तुम्हाला वाटणार नाही खाल्ल्यासारखं. नक्की ट्राय करा. तर नागेश, आपण आत्तापर्यंत दोन स्पॉट बघितले, झारदुष्टीवाला, मार्जरीनवाला. तर आता आपल्याला 3rd प्लेसला जायचं आहे. त्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे कारण तुम्ही समोसे, बटाट्याची स्टफिंग खाल्ली असेल, चिकनमध्ये, त्याच्यानंतर प्रॉन्समध्ये असे वेगवेगळे समोसे तुला जर खायचे असतील तर पुढचा स्पॉट तुझ्यासाठी आहे. कारण नागेशला नॉनव्हेज गोष्टी खूप जास्त आवडतात. तर आपण चाललेलो आहे आता आफ्टर समोसाला. शॉर्टकट घेतलाय आपण दुकानाच्या आतमध्ये. गाडी पार्किंगचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे इकडं. त्यामुळं गाडी जी येते MG रोडला किंवा पलीकडं जो रोड आहे कायानी बेकरीवाला, तिथं पे अँड पार्क आहे. 20 रुपये तुम्हाला 4 तासांसाठी पार्क. तरी चाललंय. आपल्या रस्त्याने आपण आता चाललेलो आहे. बाहेरून पण एक रोड आहे पण तो न जाता आपण आपल्या रस्त्याने वॉकिंगसाठी जर जायचं, खुपशीच्या मार्गाने चाललेलो आहे आपण आता. आणि वॉकिंग डिस्टन्सला आहे किती किलोमीटर दाखवते डिस्टन्स? आपला डिस्टन्स 3 मिनिटांचा आहे, म्हणजे 190 मीटरचं डिस्टन्स आहे. आणि इकडनं पण जाऊ शकता. आपण कार पलीकडे पार्क केली आहे राईट. आणि भरपूर पे अँड पार्कचे ऑप्शन्स आहेत पलीकडं. तुम्ही जर कार घेऊन येणार असेल तर. आणि 2 व्हीलरसाठी सुद्धा 10 रुपये पार्किंग आहे इथं 4 तासांसाठी. सफिशियंट काय माझं जास्त हे नाही. आणि तुम्हाला जर शॉपिंग करायची असेल स्पेशली मुलींसाठी तर MG रोड खूप जास्त फेमस आहे. जसं FC रोड आहे तसं MG रोडला सगळे शॉप्स आहेत. म्हणजे तुम्हाला खायचे पण आणि प्लस शॉपिंग पण करायची तर आम्ही रिकमेंड करू तुम्हाला हा एरिया. तिथं तुम्हाला थोडंसं लंच किंवा डिनर वगैरेसाठी जॉर्ज रेस्टॉरंट आहे. फेमस अशी कायानी बेकरी पण आहे. तिथं स्ट्रॉबेरी बिस्किट्स, मावा कपकेक्स मिळतात. आणि कॅम्पचा बर्गर पण आहे इकडं. जर जास्त टाइम असेल तर जाऊ शकता. हां, जास्त टाईम आहे तर तुम्हाला प्लेसेस सांगतो आम्ही. तर कॅनचं बर्गर आहे, त्याच्यानंतर अख्तर समोसा आहे, त्याच्यानंतर मार्जरीन आहे. मार्जरीनमध्ये पण खूप छान छान फूड आयटम्स आहेत. त्याच्यानंतर महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी विथ क्रीम, बगीचा कॉर्नरचं ते पण इथं आहे. भरपूर स्पॉट आहेत. या एरियात आल्यानंतर भरपूर बुदानी ब्रदर्स पण आहे. बुदानी ब्रदर्स आहे. चिप्ससाठी तुम्हाला जर पाहिजे असेल, गरम गरम चिप्स. गरम चिप्सचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर ते पण छान आहे. म्हणजे लाईव्ह बनवून देतात ते समोरासमोर. तर असं आहे, आपण आता पोहोचतोय तिथे. तर जाऊन बघूयात आपण आता कसं आहे तिथली सगळी टेस्ट वगैरे. आणि आदेशने आपल्याला ते रिकमेंड केलेलं आहे की इथे मिळेल चांगलं. त्याने ॲक्च्युली ट्राय केलेला आहे अख्तर समोसा. तर बघू त्याचं रिकमेंडेशन कसं आहे, तर चांगलं आहे की नाही. आलेलं आहे. चला. शॉप त्यांचं आलेलं आहे शॉप. गर्दी खूप जास्त आहे लाईनमध्ये. व्हेज हा व्हेज आहे, हा चिकन आहे. हा चिकन चीज, हा व्हेज कॉर्न चीज. हा व्हेज आहे. ठीक आहे, थोडंसं असं हे करून खूप जास्त असं खूप जास्त क्रिस्पी आहे. कॉर्न भरलेले चीज आहे त्यामध्ये मस्त. चीज आणि कॉर्न आहे. कॉर्न बघू शकता आणि चीज आहे. थोडंसं मला म्हणजे मी लास्ट टाइम पण खाल्लेलं ना तर ऑइल खूप जास्त दिसतं मला. लास्ट टाइम पण ऑइल खूप जास्त वाटतं. ऑइल मला वाटतं ऑइल थोडंसं होतं. हा म्हणजे पट्टी वापरतात ना, ही पट्टी तेल पकडते जास्त. हे पट्टी समोसा आहे. पट्टी समोसा आहे. बरोबर. ह्या स्ट्रिप्स असतात आणि त्या स्ट्रिप्स क्रिस्पी जास्त होतात आणि ऑइल पकडतात. हे याचं थिकनेस एकदम हे म्हणजे स्लिम असतो, एकदम जाड नसतो. आणि ह्याच्यामध्ये ओपन करून दाखवतो तुम्हाला. हे बघा ऑइल, थोडंसं ऑइल आहे. ऑइल तर आहे पण टेस्ट असते पण एखाद्या वेळेस टेस्ट छान आहे इथली. असं वाटतं अनहेल्दी खाल्ल्याची फिलिंग तुम्हाला येते इथं. कारण ऑइल हे बघू शकता हाताला लागते पूर्ण. आणि पूर्ण चिकन साईडने केलंच त्यामुळं पण ते थोडंसं जरा जास्त लागलं ऑइल. इकडच्या साईडला जास्त नाही आहे असं. ठीक आहे.
आणि हे एकदा टेस्ट करून बघायचं का आपण? त्याच्यामध्ये चिकनचा खिमा फिल केलेला आहे सगळा आणि काही मसाले असतील. हा टेस्ट करून बघूया कसा लागतो. नागेश पण व्हेजवाला बघतो त्याच्यात केचप टाकतो पण थोडं. प्रॉपर केचप टेस्ट पण मिळतं तुम्हाला एक त्याच्यासोबत. ते आतलं जे स्टफिंग केलं ना सगळं प्रॉपर टेस्ट आहे. ओके. हा चिकन चीज आहे, चीज पण टाकलेलं आहे. टेस्ट बाबतीत प्रॉपर टेस्ट लागते. एकदम फ्रेश लागतं. थोडंसं ऑइली वाटलं फक्त. Oily आहे. टेस्ट एक नंबर आहे. फ्रेशनेस एकदम खूप भारी आहे. समोसा म्हणलं तर थोडासा असणारच आहे. त्यामुळे तुम्ही थोडंसं एवढं ॲडजस्ट करू शकता. पण टेस्टच्या बाबतीत क्लास. तर मित्रांनो आत्ताच आपलं समोसा खाऊन झालेला आहे आणि समोसा खाल्ल्यानंतर जर तुम्हाला काहीतरी असं थोडंसं चिल किंवा थोडंसं काहीतरी प्यावंसं वाटत असेल तर इथे लिंबू सरबत पण आहे. आपल्याला आता फूड आयटम्स ट्राय करून झालेले आहेत आणि स्वीट काहीतरी खायचं होतं म्हणून इथं काय आणि बेकरी आहे. मावा केक खूप छान भेटतं इथं आणि श्रीवबेरीचे बिस्किट्स पण ते बंद आहे आत्ता. टाईम त्याचा 7:30 ते 1 आहे सकाळी आणि संध्याकाळी 3:30 ते 7 आणि संडेला क्लोज आहे.